नमस्कार, ज्योतिष किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण घरच्या घरी हळद कशी बनवायची ते पाहूया। इथे मी ही 2 किलो हळद घेतलेली आहे। दरवर्षीप्रमाणे बहीण आणि आम्ही एकत्रच हळद किंवा धना पावडर, मिरची, लाल मिरची पावडर बनवतो। तर हे 2 किलोचं प्रमाण आहे। एक दिवस पूर्ण उन्हामध्ये मी हिला सुकवलं आहे। तर जास्त असल्यामुळे आम्ही हे कांडकमधून दळून आणणार आहे। पण बाहेरून आपण जे हळद घेतो तर त्यामध्ये भेसळ असते, त्याचा कलरही पाहिजे तसा आपल्याला मिळत नाही। घरी बनवल्यामुळे आपल्याला ते दुधामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये, गरम दुधामध्ये टाकूनही पिऊ शकतो। आपल्या आरोग्यासाठीही खूप चांगली असते। किंवा आपल्याला भाजलं चिरलं तर त्यावर सुद्धा आपण ही हळद लावू शकतो। तर या हळदींमध्ये कर्क्युमिन घटक जास्त असतो, त्यामुळे संशोधनामध्ये सुद्धा कळलं आहे की कॅन्सरसाठी, आयुर्वेदिक याच्यामध्ये सांगितलं आहे की कॅन्सरसाठी ही हळद खूप चांगली असते। त्यामुळे घरच्या घरी आपण नक्कीच हळद बनवा। आणि माझ्या माहितीप्रमाणे हळदीमध्ये मला 3 प्रकार माहिती आहे। ही आपली जी सेलम हळद आहे, ही खूप चांगली हळद असते। कलरही याचा खूप छान येतो। एक असते ती आंबे हळद आणि दुसरी काळी हळद। त्या जास्त करून आयुर्वेदामध्ये वापरल्या जातात, औषधामध्ये त्याचा वापर जास्त केला जातो। ही बघा, आपली हळद तयार झालेली आहे। आता तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे तयार झाली आहे ती। त्याचा रंग किती सुंदर आलाय बघा। अशा प्रकारे तुम्ही घरी नक्की हळद बनवून बघा।